मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 74. भडकलेला वनवा हिरवळीकडे सरकतो तसा क्षणात दुःशासन द्रौपदीकडे सरकला. तिच्या उजव्या हाताचं मनगट खडगाची मूठ पकडावी तसं त्यानं डाव्या हातानं घट्ट पकडलं. हात सोडवून घेण्यासाठी पाय आदळून मोठ्यानं किंचाळत ती धडपडली. कितीतरी असहाय्य, अगतिक. त्या धडपडीत केवळ एकाच पुष्पमालेनं एकत्र बांधलेले तिचे विपुल भृंगवर्णी कुरल केस माला तुटल्यामुळे सुटले आणि विखुरले. ते पाहताच माझ्या डोळ्यांपुढं काळ्याकुट्ट घनदाट अंधकाराची अगणित वलय उभी राहिली. मी कुठं आहे? सभोवती काय चाललं आहे? विटंबना, अत्याचार, अन्याय. ही कुरूंची राजसभा आहे की कामुकांची, मदोन्मत्तांची, बुद्धी हरपलेल्या धुंदांची अंतपुरी आहे? छे, या हस्तिनापुरात कशाला आलो मी? चंपानगरीतच एक सारथी म्हणून जगलो, वाढलो असतो तर काय बिघडलं असतं? कुठं चाललो आहे मी? अंधकाराच्या अधपतनाच्या भयान दरीकडे. कोणी मला राजा केलं? दुर्योधनानं? हस्तिनापूरकरांनी? की अज्ञात नियतीनं? कर्णा, फेकून दे तो मुकुट आणि चालता हो हस्तिनापुरातून चंपानगरीकडे. कोणीतरी कंठशोष होईपर्यंत माझ्यातून आक्रोश होत होतं, पण मी मुकुट फेकू शकलो नाही. कितीही तीव्र इच्छा असली तरी जीवन कुणालाही कधीच मागं उलटं नेता येत नाही. त्यापासून पळूनही जाता येत नाही. ते दिसेल तसं बघावं लागतं, असेल तसं जगावं लागतं. दुःशासनानं सरळ पांचालीच्या अंशुकाच्या निरीला हात घातला. खवळलेल्या नागिनीसारखं परतून तिनं त्याच्या भक्कम हाताचा कडकडून चावा घेतला. कळवळत त्यांनी दोन्ही हात झिडकारले. आकाशातून वीज सुटते तशी ती त्याच्या हातातून कडाडत सुटली. सभागृहात गरगर फिरू लागली, तडतडू लागली, छातीवर हात पिटून किंचाळू लागली. पेटलेल्या पलित्यासारखी दिसणारी ती श्यामल मंडलं घेऊ लागली. झंझावतासारखा दुःशासन त्या पलित्या पाठोपाठ सतत गरगर धावू लागला. पलित्याची झोत भडकली. धावून धावून थकलेली पांचाली शेवटी पितामहांच्या आसनासमोरच्या पायदंडीवर वादळातल्या असहाय्य कर्दळीसारखी उभ्यानच उन्मळून धाडकन कोसळली. गवाक्षाचं कवाड घुंगावणाऱ्या वादळी वाऱ्याबरोबर भित्तीवर थडाथड आपटत तसं आपलं मस्तक पायदंडीच्या पाषाणावर अखंडपणे थडथड आदळू लागली. तिच्या मस्तकावरचं सौभाग्य लेण्याचं कुंकुम पुसटलं गेलं. त्यातच मस्तकातून उडालेल्या रक्ताच्या चिळकांडीतील थेंब मिसळले. स्नानाच्या वेळी तिच्या विपुल केसात साचलेले दवबिंदू तिच्या समोरच्या पाषाणावरील प्रत्येक आघाताबरोबर वर उडून पायदंडीवरील रक्तात मिसळले. असहाय्यपणे मी डोळे मिटून घेतले, पण डोळे मिटल्यानं सत्य का कधी मिटत असतात? माझ्या मिटल्या जाग्या डोळ्यांपुढे सुद्धा 2 रक्तबिंदू आणि 2 अश्रुबिंदू उभे राहिले. क्षणभर ते थरथरले आणि दुसऱ्या क्षणी त्यातून रक्ताचा आणि अश्रूंचा ओघ स्त्रवू लागला. कणाकणांनी फुगणाऱ्या त्या ओघांच्या 2 प्रचंड महानद्या तयार झाल्या. गंगेपेक्षा कितीतरी विशाल, यमुनेपेक्षा कितीतरी विस्तीर्ण. घोंगावत त्यांच्या उफाळणाऱ्या लाटा एकमेकीत मिसळल्या. रक्ताच्या आणि अश्रूंच्या लाटा मिसळलेल्या, उफाळलेल्या, घोंगावणाऱ्या. त्या भयान मिश्रणाच्या भेसूर ओघातून अनेक योद्ध्यांची शिरकमलं तृणपातासारखी वाहत जाताना पाहून माझं मन विषण्ण झालं, पण भीतीनं थरकलं नाही. पितामहा! हंबरड्याच्या आर्ततेनं दचकून मी डोळे उघडले. लाह्यासारखे शब्द फुलत होते. मी महाराज पांडूंची स्नुषा, म्हणजेच आपली कन्याच आहे. पितामहा, उठा, या चांडाळाचे हात उखडून टाका. पदर पसरून मी भिक्षा मागते. माझ्या शिलाचा या कुरूंच्या प्राचीन राजसभेत व्यापार मांडू नका. उठा. कुरूंच्या कुलाची, स्त्रियांच्या लज्जा रक्षणाची परंपरा या मदांध निचाला खडगानं दाखवून द्या. पण पितामह भीष्मांचं मस्तक देठ मोडलेल्या कमळासारखं खालीच होतं. आखाड्यात माझ्यासाठी घुमलेला बाणाच्या टणत्कारासारखा त्यांचा तो कणीदार आवाज पुन्हा राजसभेत घुमेल असं मला वाटलं, पण तो घुमलाच नाही. पितामह भीष्म, कुरुकुलाचा ध्वजदंड, ऋषीवर्य वशिष्ठांचा वेदांचा शिष्य, बृहस्पती आणि शुक्राचार्य यांच्याकडून शास्त्र अध्ययन झालेला विक्रमी क्षत्रिय, चवन, भार्गव, मार्कंडेय यांच्याकडून धर्माचं सखोल ज्ञान घेतलेला धर्मज्ञ,
शंतनू महाराजांचा साक्षात गंगापुत्र, काशीराज आणि उग्रायुध यांना धूळ चारणारा वीर, ज्यांच्यापासून धनुर्वेद शिकला त्या जमदग्निपुत्र परशुरामांचा धनुर्युद्धात सरळ सरळ पराभव करून सतशिष्य गुरुपेक्षा काकणभर श्रेष्ठच असतो हे सिद्ध करणारा विख्यात धनुर्धारी, आजन्म ब्रह्मचर्य पाळलेला तेजाचा धगधगीत निधी. पण तो भीष्मही खाली मान घालून स्तब्ध होता. जीवनचरित्रातला बहुधा पहिलाच असलेला हा पराभव त्या ज्येष्ठ वृद्धानं का स्वीकारला? की काही प्रसंगच मी म्हणविणाऱ्या समर्थांचीही लज्जा लुटण्यासाठीच कुशल नियतीनं योजलेले असतात? पितामहांना स्तब्धच पाहून तिनं डोळे विस्फारले. हातांनी छाती पिटत ती ओरडली, महाराज! तिचा आक्रोश सभागृहाच्या छताला भेदून आकाशाच्या वितानाला गदागदा हलवतो आहे की काय असंच मला वाटलं. कानांच्या रंध्रारंध्रात विजा कडकडू लागल्या. कर्णा उठ, उठ कर्णा! घटका अर्घिदान करणाऱ्या सूर्यशिष्या उठ! अंधकाराचं हे साम्राज्य उजळून टाक. अरे, सूड आणि प्रतिशोध ह्या हलक्या मनाच्या क्षुद्र कल्पना आहेत. कोंदटलेल्या भावनांची रटरटणारी दलदल असते ती. दलदलीत सापडलेल्या हत्तीसारखा तूही आज तसा स्वस्त बसणार आहेस की काय? डोळ्यांच्या मुखांनी तेजाचा रस घटका रोज प्राशन करणाऱ्या सूर्यभक्ता, आजचा क्षण, प्रत्येक क्षण तुझ्या आणि सर्वांच्या भवितव्याच्या दृष्टीनं सुवर्ण मोलाचा आहे. उठ! तुझ्या एका शब्दानं सभागृहाचं स्वरूप तू म्हणशील तसं पालटणार आहे. महाराज, आपल्या अविचारी अत्याचारी पुत्राला आवरा. राजमाता, माझी लज्जा राखा. मी दासी म्हणून ही कुरूंची राजसभा दररोज झाडायला तयार आहे. आपली राजवस्त्र धुवायला तयार आहे. केशभूषा करायला तयार आहे. आपले हात महाराजांसमोर पायदंडीवर आदळून महाराज, महाराणी असं म्हणून ती टाहो फोडू लागली. तिच्या हातातील सुवर्ण कंकणं आघातामुळे चेपून गेली. पण तो राजदंड उचलला गेला नाही. बहिरी ससाण्यासारखी झेप घालून दुःशासनानं तिच्या मुक्त केसांच्या बटा मुठीत पकडल्या. घोंगावत कोसळणाऱ्या प्रपातासारखा खदखदून हसत तो म्हणाला, ए दासी, कुणाला चांडाळ आणि नीश म्हणतेस? मला? हातातल्या केसांना त्यांना एक तीव्र झटका दिला. वेलीला झटका बसताच तिच्यावरचं फूल लडलडतं तशी तिची कोमल मान लडलडली. तिच्या मानेचा झटका सनक होऊन सरळ माझ्या पाठीत कुठं तरी खोलवर उमटला. तुझ्या या शंडपतींना चांडाळ म्हण. दुःशासन खदखदून हसतच होता. तो सर्व प्रकार पाहताना माझ्या सर्वांगावर शिसारीचा घृणामय रोमांच उमटला. पण तो क्षणभरच. हीच ती गर्वोन्नत मान होती, वारंवार तिरस्कारानं झटकलेली, नको तिथं नको त्यावेळी खुपसलेली, अनेकांना पदोपदी खाली पाहायला लावणारी. हीच ती आत्माभिमानी उद्धट स्त्री होती, पांचाली. स्त्री म्हणजे महान मांगल्याचं मनोहर प्रकटन असं म्हणणाऱ्या सर्व भावकांना याची कल्पनाही नसेल की ही स्त्री प्रसंगी विराट विनाशाचं, विरूप विध्वंसनाचं केवळ एकमेव कारण ठरू शकते. एकमेव कारण. दुःशासनानं केस धरताच त्याला तसाच आपल्या मागून फरफटत ओढून घेत ती सभागृहातल्या सर्व सभासदांना मोठमोठ्यानं आक्रोशात हाकारू लागली. आचार्य, गुरुदेव द्रोण, कृपाचार्य, गुरुपुत्र अश्वत्थामा, अमात्य, तुम्ही सर्व स्तब्ध का? कुणीतरी उठा, कुणीतरी उठा.